जॉबजनीन हबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत जे आपल्या करिअरला एक नवी एकदम जबरदस्त दिशा देऊ शकतं. तयार आहात का एका अशा प्रवासासाठी जिथे साधे वाटणारे शब्द चक्क एका खजिन्याच्या नकाशात बदलून जातील? हे बघा, आपल्यासमोर एक साधी सुधी नोकरीची जाहिरात आहे. पण काय होईल जर मी म्हटलं की हा फक्त एक कागद नाहीये, तर हा एका खऱ्या-खुऱ्या खजिन्याचा नकाशा आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं, एक नकाशा जो आपल्याला एका शानदार संधीकडे घेऊन जाऊ शकतो. फक्त आपल्याला त्यातले गुप्त संकेत आणि चिन्ह ओळखता आली पाहिजेत. आणि हा आहे तो नकाशा. पाहता क्षणी किती साधा आणि सरळ वाटतोय नाही का? ॲडमिशन काउन्सिलर पदासाठीची जाहिरात आहे. पण थांबा, जरा निरखून बघा. या साध्या दिसणाऱ्या शब्दांच्या मागे काहीतरी खास, काहीतरी अविश्वसनीय लपलेलं आहे. चला, एका डिटेक्टिव्हसारखं ते शोधून काढूया. ठीक आहे, तर या नकाशाचा उलगडा करण्याच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला त्यातले महत्त्वाचे चिन्ह आणि संकेत समजून घ्यावे लागतील. आणि या साहसी प्रवासाची सुरुवात करूया थेट पदाच्या नावापासूनच. तर ॲडमिशन काउन्सिलर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी भूमिका आहे जिथे आपल्याला एका मित्रासारखं, एका मार्गदर्शकासारखं विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरचा मार्ग निवडायला मदत करायची आहे. यात थोडं सेल्सचं कौशल्य आहे, थोडं सल्ला देण्याचं काम आहे आणि भरपूर संवाद साधण्याची कला आहे. पण इथेच खरा प्रश्न येतो की ज्याला काहीच अनुभव नाही त्याच्यासाठी या भूमिकेचा अर्थ काय? आणि इथेच आपल्याला पहिला आणि सगळ्यात मोठा संकेत मिळतो: 0 ते 6 महिने अनुभव. याचा सरळ अर्थ आहे की कंपनी नवीन, फ्रेश टॅलेंटला संधी देण्यासाठी उत्सुक आहे. खरं सांगायचं तर मी जेव्हा नुकताच पदवीधर झालो होतो तेव्हा अशी संधी मिळाली असती तर किती भारी झालं असतं. हे एक खुलं प्रवेशद्वार आहे जे आपल्याला व्यावसायिक जगात पाऊल ठेवण्यासाठी उघडलं आहे. आता पुढचा संकेत बघा. कोणत्याही शाखेत पदवी, हा तर त्याहूनही भारी संकेत आहे. याचा अर्थ असा की कंपनीला तुम्ही BA केलाय की BCom यात फारसा रस नाही. त्यांना रस आहे तुमच्यात असलेल्या कौशल्यांमध्ये आणि तुमच्या शिकण्याच्या वृत्तीमध्ये. तुमची बोलण्याची कला, तुमची नवीन गोष्टी शिकण्याची तयारी हे तुमच्या डिग्रीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तर या नकाशावरून आपल्याला या नोकरीच्या खजिन्याची तिजोरी उघडण्यासाठी 3 महत्त्वाच्या, चमचमणाऱ्या किल्ल्या मिळाल्या आहेत. पहिली, बेसिक कम्प्युटरचं ज्ञान. दुसरी, लोकांची मनं जिंकणारं उत्तम संवाद कौशल्य. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, एका टीमसोबत मिळून काम करण्याची आणि गोष्टी मॅनेज करण्याची क्षमता. जर या 3 किल्ले आपल्याकडे असतील तर विश्वास ठेवा, ही संधी आपलीच आहे. आता इथे एक महत्त्वाचा आणि थोडा गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो. हा जो नकाशा आहे तो आपल्याला एका दीर्घकालीन करिअरच्या खजिन्याकडे घेऊन जात आहे की हा फक्त एक तात्पुरता थांबा आहे, एक लहानशी पायरी आहे? चला यावर थोडी चर्चा करूया. यावर 2 मतं असू शकतात. एका बाजूने विचार केला तर काउन्सिलर हे पद एका प्रोफेशनल करिअरकडे इशारा करतं. सांघिक कार्यासारखी कौशल्य आपल्या करिअरचा पाया मजबूत करतात आणि कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह भविष्यात वाढीची जबरदस्त संधी दाखवतात. पण दुसऱ्या बाजूने थोड्या शंकेखोर नजरेने पाहिलं तर 0 ते 6 महिने अनुभव हे सांगतं की इथे कदाचित लोक जास्त काळ टिकत नसतील. कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ही एक सामान्य एंट्री लेव्हल नोकरी असू शकते आणि पगारसुद्धा तसाच आहे. तर काय वाटतं, हा एक मोठा खजिना आहे की वाटेतला एक छोटा थांबा? कोणत्याही खजिन्याच्या नकाशावरील सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे त्यातून मिळणारा मोबदला, म्हणजेच पगार. चला तर मग या खजिन्याच्या प्रत्यक्ष किमतीबद्दल बोलूया. ही आहे पगाराची सुरुवातीची रक्कम, 13,000 रुपये प्रति महिना. एक क्षण थांबूया. विचार करा, पुण्यासारख्या धावपळीच्या शहरात एका फ्रेशरसाठी या रकमेचा काय अर्थ होतो? या रकमेत काय काय होऊ शकतं? आणि ही आहे पगाराची वरची मर्यादा, 15,000 रुपये. म्हणजे फक्त 2,000चा फरक. या 2 आकड्यांमध्ये फार कमी अंतर आहे, जे स्पष्टपणे सांगतं की पगारावर बोलणी करण्यासाठी फारसा वाव नाहीये. ही एक निश्चित सुरुवातीची रक्कम आहे. पण थांबा, खरा खजिना इथे लपलेला असू शकतो. जाहिरातीतला हा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा भाग बघा, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन. अरे वा, याचा अर्थ असा की आपला मूळ पगार जरी मर्यादित असला तरी आपल्या कामगिरीच्या आणि कौशल्याच्या जोरावर आपण त्याहून कितीतरी पटीने जास्त कमवू शकतो. खरा खजिना इथेच आहे. हीच ती संधी आहे जी या नोकरीला खास बनवते. आता आपल्याला नकाशा पूर्णपणे समजला आहे. त्यातले सगळे गुप्त संकेत आपण ओळखले आहेत. आता वेळ आली आहे तो खजिना आपलासा करण्याची. चला पाहूया की या माहितीचा वापर करून एक प्रभावी अर्ज कसा तयार करायचा. आपला CV तयार करण्यासाठी ही एक स्पष्ट आणि अचूक ब्लूप्रिंट आहे. आपण ज्या किल्ल्यांबद्दल बोललो त्यांचा थेट वापर इथे करायचा आहे. आपल्या कम्प्युटर कौशल्यांना ठळकपणे हायलाईट करा.
संवाद कौशल्यांबद्दल लिहिताना मी बोललो ऐवजी मी सादरीकरण केले किंवा मी वाटाघाटी यशस्वी केल्या असे प्रभावी शब्द वापरा. कॉलेजमधील टीम प्रोजेक्टचा अभिमानाने उल्लेख करा. आणि सर्वात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा, जाहिरातीत जे शब्द वापरले आहेत तेच आपल्या सीव्हीमध्ये दिसू द्या. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपला सीव्ही लगेच नजरेत भरेल. तर या संपूर्ण गुप्तहेरगिरीतून आणि नकाशाचा उलगड्यातून आपण काय शिकलो? या प्रवासातून आपल्याला कोणता खरा बोध मिळाला? या सगळ्याचा मुख्य संदेश हा आहे की ही गोष्ट फक्त एका नोकरीपुरती मर्यादित नव्हती. आपण एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य शिकलो आहोत, कोणत्याही नोकरीच्या संधीचा उलगडा कसा करायचा. प्रत्येक जाहिरात एक आव्हान आहे, एक कोडा आहे, आणि त्यातील संकेत वाचण्याची क्षमता ही आपल्या व्यावसायिक जगातली सर्वात मोठी ताकद, आपली सुपर पॉवर आहे. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जाईल. आज आपण एक कोड यशस्वीपणे उलगडला. पण विचार करा, या विशाल नोकरीच्या बाजारात असे कितीतरी छुपे संकेत, रहस्यमय संधी आणि खजिने आहेत जे फक्त आपल्या शोधण्याची आणि त्यांना उलगडण्याची वाट पाहत आहेत. जॉब्स झोन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला अशाच प्रकारे करिअरच्या संधी उलगडायला आणि त्यातील रहस्य जाणून घ्यायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन रहस्यासोबत.